मित्रांनो, मार्केट गॅप अप गॅप डाऊन ओपन होत असतं, पण ह्या गॅप अप गॅप डाऊनमध्ये जे गॅप असतात त्या गॅपला आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकू हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, इथे निफ्टीचा चार्ट लावलेला आहे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आणि तुम्हाला हा इथे एक गॅप दिसत असेल. मार्केट गॅप अप ओपन झालं आणि ओपन झालं ते वरच्या दिशेला गेला, पण वरतून ते परत खालच्या लेवलला आलं तर ते कुठपर्यंत येऊ शकेल. जेव्हाही मार्केट गॅप अप ओपन होतं मित्रांनो, म्हणजे इथे कुठेतरी मार्केट क्लोज झाले, मार्केट ह्या वरच्या साईडला ओपन झालं आणि वरती जातंय तर वरती प्राइस ऍक्शन बनवत जाते तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण जेव्हाही मार्केट खाली येतं आणि जो त्या दिवसाचा जो गॅप अपचा लो असतो ना, त्याला ब्रेक केल्यानंतर मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं आणि आपण त्याला कशा प्रकारे ट्रेड करू शकतो हेच आपण पाहणार आहोत. तर जेव्हाही मार्केट तो लो ब्रेक करतो ना मित्रांनो, प्रिव्हियस दिवसाला जिथे मार्केट क्लोज झालं होतं म्हणजे इथे झालेलं होतं, तर ह्या रेंज पर्यंत मार्केट येण्याची शक्यता असते. म्हणजे हे आपलं पहिलं टार्गेट असू शकतं. जेव्हाही गॅप अप ओपन झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटाच्या कॅन्डलचा लो ब्रेक होणार आहे, तर तुम्हाला एक इथे कन्फर्म असा एक ट्रेड इथे पाहायला मिळणार आहे. आणि याच बरोबर मित्रांनो, कधी मार्केट ह्या ठिकाणी कुठे क्लोज झालं आणि गॅप डाऊन ओपन झालं, मार्केट खालच्या दिशेला ओपन झालं आणि मार्केट प्राइस ऍक्शन बनवत वरती जायला लागलं, तर वरती कुठपर्यंत जाऊ शकतं, तर जिथे प्रिव्हियस दिवसाला क्लोज झालंय ते आपलं पहिलं टार्गेट असू शकतं. त्या लेवलला ब्रिज केल्यानंतर पुढचं टार्गेट पाहू शकतो. पण सर्वात पहिलं टार्गेट आपलं काय असणार आहे? गॅप फिल होणार आहे. मग हे गॅप का फील होता आणि हे गॅप फील होताना आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतोय हे आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही, इथे आपल्याला गॅप दिसतोय. मार्केट वर गेलं, वरतून मार्केट रिजेक्शन घेतलं, मार्केट कुठपर्यंत आलं, एक्झॅक्टली गॅप फिल केला. मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट आहे, जेव्हाही मार्केट या ठिकाणी आणि गॅप अप ओपन झालं आणि मार्केट जेव्हा वरती जातं आणि खाली आलं, तर सर्वात पहिले सपोर्ट कुठे मिळणार आहे त्याला, की जो गॅप आहे ना तो ॲज अ सपोर्ट सारखा काम करणार आहे. का काम करणार आहे? कारण इथे जे बायर बसले त्यांना आता एक रॅली मिळाली आहे, पण जे वेट करत होते त्यांना ह्या ट्रेडमध्ये बसता आलं नाही. ते कसला वेट करणारे, परत त्या प्राइस वर आली कॅन्डल तर ते इथे बाय करू शकता. म्हणून इथून पण आपल्याला एक वरच्या साईडला ट्रेड मिळू शकतो. म्हणजे हा गॅप असतो तो आपल्याला सपोर्ट सारखा वर्क करताना दिसतो. बाय चान्स तो ब्रेक झाला, आता तो ब्रेक कसा होईल, जी कॅन्डल पहिली बनलेली मित्रांनो तिचा लो ब्रेक झाल्यानंतर तर हा गॅप आपल्याला फील होताना दिसतो आणि फील झाल्यानंतर परत हे आपल्याला ॲज अ सपोर्ट सारखा वर्क करताना या ठिकाणी दिसतो. म्हणजे पहिला सपोर्ट आपल्याला कुठे मिळतोय, तर जिथे गॅप अप ओपन झालंय तिथे, आणि सेकंड सपोर्ट कुठे मिळतोय, गॅप फिल झाल्यानंतर. या प्रकारे आपण याला गॅप अप ओपन झाल्यावर ट्रेड करू शकतो. आणि त्याच प्रकारे मित्रांनो, मार्केट इथे क्लोज झालेलं होतं, दुसऱ्या दिवशी इथे कुठेतरी ओपन झालं, मार्केट खालच्या दिशेला आलं, मार्केट परत वरती गेलं, तर हे रेजिस्टन्स सारखं काम करणार आहे. का करणार आहे? सेम स्ट्रॅटर्जी मित्रांनो. इथे ज्यांनी सेल केलेलं होतं त्यांना जी मोमेंटम भेटली नाही, पुल बॅक मध्ये नवीन सेलर आले आणि त्यांनी परत इथे सेल केलं, म्हणून हे खालच्या दिशेला जाईल. याला कधी ब्रिज केलं ते कसं समजेल, जी पहिली कॅन्डल होता तिचा हाय ब्रेक झाला आणि त्याला ब्रिज केलं तर आपलं पुढचं टार्गेट कुठपर्यंत असू शकतं, म्हणजे पुढचं रजिस्टन्स कुठपर्यंत असू शकतं, तर तो गॅप फिल होईल तिथपर्यंत आपलं पुढचं टार्गेट असू शकतं मित्रांनो. आणि मोठं रजिस्टन्स आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे. तर हे पण लक्षात ठेवायचं आहे. पहिलं रजिस्टन्स, दुसरं रजिस्टन्स, पहिला सपोर्ट, दुसरा सपोर्ट, हे स्ट्रॉंगली वर्क करतात मित्रांनो. ते कसे आता आपण चार्टमध्ये पाहणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हा गॅप आहे. हे मार्केट वर गेलं, वर सस्टेनने केलं, खालच्या दिशेला आलं आणि हा गॅप इथे फिल केला. आता गॅप फिल केल्यानंतर काय केलं त्याने, सपोर्टचं काम केलं. म्हणजे इथे आपला कोणता सपोर्ट ऍक्टिव्हेट झाला, सपोर्ट 2. पुढे आलं मार्केट, परत इथे कोणता सपोर्ट ऍक्टिव्हेट झाला, सपोर्ट 2. वरच मार्केट सपोर्ट घेतोय, त्याला ब्रीच करत नाहीये. म्हणजे गॅप फील झाल्यानंतर पण तुम्ही पाहू शकता ती लेवल किती स्ट्रॉंगली बिहेवियर करते. इथे आज पण मार्केट आहे ना गॅप डाऊन ओपन झालं होतं मित्रांनो. प्रिव्हियस डेला इथे क्लोज झालं आणि आज इथे ओपन झालं, पण कधी तुम्ही पाहिलं मित्रांनो तो पहिलीच कॅन्डलने गॅप फिल करून टाकलेला होता, म्हणजे वरच्या लेवलला चालली गेली होती. त्यामुळे इथे जास्ती आपल्याला काही पाहायला मिळालं नाही. याचं कारण पण आहे, कारण तो फक्त 41 पॉईंटचा गॅप होता मित्रांनो. 30-40 पॉईंटचा गॅप या प्रकारे हेल्प करत नाही. गॅप किती हवा निफ्टीमध्ये कधी तुम्ही ट्रेड करत असले तर मिनिमम 80 ते 100च्या पुढे गॅप हवा, आणि बँक निफ्टीमध्ये मिनिमम 150 ते 200च्या पुढे एवढा गॅप असला तर आपल्याला ही स्ट्रॅटर्जी योग्य प्रकारे काम करताना दिसते. याच्यापेक्षा कधी लहान असला तर तो पहिल्याच कॅन्डलमध्ये स्पाइक होऊन
तो गॅप फिल करून दिलेला असतो, ज्याप्रमाणे आपण इथे पाहतोय त्याचप्रमाणे. आता आपण मागे जाऊन अजून उदाहरणं पाहूयात मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर रित्या ही स्ट्रॅटर्जी समजेल. आता इथेच आपल्याला परत दिसतंय हा इथे गॅप अप झालेला आहे, इथे प्रिव्हियस डेला क्लोज झालंय, इथे नेक्स्ट डेला ओपन झालंय. तुम्ही पाहू शकता मार्केट वर गेलं, खाली आलं, कुठपर्यंत आलं, पहिला सपोर्ट, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होता पहिला सपोर्ट इथे वर केला. म्हणून मी तुम्हाला बोललोय की जी पहिली कॅन्डल असते अप साईडला असलं तर तिचा लो ब्रेक झाल्याशिवाय तुम्ही सेल करायचं नाहीये. याच्या खाली कधी कॅन्डल क्लोज झाली असती तर तुम्हाला सेकंड टार्गेट इथे पाहायला मिळालं असतं, पण पहिल्या टार्गेटवरनं मार्केट पुलबॅक घेऊन वरती निघालं. आता हे का होतं ते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय, कारण इथे जे बायर होते त्यांनी ऑलरेडी इथे चांगलं प्रॉफिट केलं. हे खाली का आलं, ज्यांनी प्रिव्हियस डे मध्ये इथे कुठेतरी बसले असतील त्यांना गॅप अप झाल्यानंतर अजून हायर रेंजला प्राइस जाताना दिसते, मग ते कुठे ना कुठे त्यांचा प्रॉफिट बुक करायचा विचार करतील, त्यामुळे हे खाली आलेलं आहे. हे सेलिंग प्रेशरमुळे खाली आलेलं नाहीये, प्रॉफिट बुकिंगमुळे आलेलं आहे. म्हणून त्याने पहिला सपोर्टवरनं वरच्या हेडला पुल बॅक घेतलाय, म्हणून इथे गॅप फिल व्हायचा बाकी. मित्रांनो अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण आता इथला चार्ट पाहिला, कधी ही लेवल ब्रेक झाली जिथे आता सपोर्ट घेऊन गेला आणि परत ह्या लेवल पर्यंत आपल्याला एक टार्गेट पाहायला भेटेल, आणि ही लेवल जेव्हा ब्रेक होईल तर तेव्हा आपल्याला हे टार्गेट सुद्धा पाहायला मिळेलच मित्रांनो. पण याच्या खाली कॅन्डल क्लोज करून सस्टेन करायला हवी. या प्रकारे तुम्ही तुमचे गॅपअप जी रेंज असते त्याचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स सुद्धा तुम्ही प्लेस करू शकता आणि 100% वर्क करता. तुम्ही कोणतीही स्ट्रॅटर्जी पाहिली असेल की 99%, 90% वगैरे वर्क करते, पण हे प्राइस ॲक्शन आहे मित्रांनो, प्युअर प्राइस ॲक्शन आहे, हे 100% वर्क करतं. आपण अजून मागे जाऊन उदाहरण पाहू की आपल्याला कुठे काय पाहायला मिळत आहे. इथे मित्रांनो आपल्याला समजतंय की प्रिव्हियस दिवसाला कॅन्डल इथे क्लोज झाली, दुसरी कॅन्डल ओपन झाली, पण तुम्हाला पहिलेच बोललोय की जास्ती गॅप नसल्यामुळे तिने पहिल्याच कॅन्डलने त्या गॅपला फिल करून दिलेलं होतं, त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचं आपल्याला गॅप डाऊन पाहायला मिळालं नाही. म्हणून पहिल्या कॅन्डलचा वेट करायचा, ते किती स्पाइक होते त्यानुसारच आपल्याला भेटेल. कधी तिने गॅप फिल करून दिला तर त्या दिवशी ती स्ट्रॅटर्जी काम करणार नाही, पण गॅप कधी पेंडिंग राहिला तर ती स्ट्रॅटर्जी नक्की काम करणार आहे. आता आपण पुढे जाऊ मित्रांनो. इथे पहा, इथे तुम्ही पाहू शकतात की मार्केट गॅप अप ओपन झालं, इथे क्लोज झालेलं होतं आणि हा गॅप पेंडिंग होता. मार्केट वर सस्टेन करू शकलं नाही, तर मार्केट बरोबर तुम्ही कधी ही रेंज पाहिली तर मार्केट बरोबर तिथे आलं, एक कॅन्डल संपली, पण सेलिंग प्रेशर जास्त होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं प्रॉफिट बुकिंग असलं तर पुल बॅक होतं, पण सेलिंग प्रेशर जास्ती असल्यावर मार्केट खाली येतं. आता मार्केट एवढं खाली आलं पण त्याने नेमका सपोर्ट कुठून घेतला हे आपण आयडेंटिफाय करणार आहे. आपण याला थोडंसं क्विज करूयात की जेणेकरून आपल्याला ती लेवल समजेल. मित्रांनो आपल्याला इथे दिसतंय की मार्केट गॅप अप ओपन झालेलं होतं, प्रिव्हियस दिवसाला इथे क्लोज झालं होतं, नेक्स्ट दिवसाला इथे ओपन झालं. कधी हीच रेंज मित्रांनो मी कधी पुढे खेचली तर तुम्ही पाहू शकतात की मार्केट त्या ठिकाणी जलद गतीने आला आणि तिथेच एक ग्रीन कॅन्डल बनवली, म्हणजे तिथे कुठे ना कुठे बायर ऍक्टिव्हेट होण्याचा प्रयत्न केला, पण सेलिंग प्रेशर जास्ती असल्या कारणाने नेक्स्ट सपोर्ट त्यावर सुद्धा तुम्हाला ग्रीन कॅन्डल दिसते. एवढ्या पूर्ण रॅलीमध्ये तुम्हाला 2च ग्रीन कॅन्डल दिसत आहे, ते आपण आपल्या सपोर्ट 1 वर आणि सपोर्ट 2 वरच तुम्हाला पाहायला मिळत आहे. म्हणजे किती ॲक्युरेट पद्धतीने ही काम करते. पण सेलिंग प्रेशर जास्त असल्यामुळे मार्केट खाली आलं, तर मार्केट खाली आलं तर कुठपर्यंत आलं आणि त्याने नेमका कुठे सपोर्ट घेतला ते पाहूयात. आता तुम्हाला इथे दिसेल मित्रांनो, इथे मार्केट आहे ना प्रिव्हियस दिवसाला क्लोज झालं होतं आणि त्याच्या नेक्स्ट दिवशी मार्केट बिग गॅप अप, इलेक्शनचा रिझल्ट आला होता समथिंग, तो दिवस आहे मित्रांनो. तर मार्केटने बरोबर जो गॅप होता मित्रांनो तिथे सपोर्ट घेतलेला आहे. गॅप अप ओपन झालं तर मग ह्या कॅन्डलचा लो काय करणार आहे, सपोर्टचं काम करणार आहे. तर बरोबर त्या ठिकाणी सपोर्ट घेतला मार्केटने आणि त्या दिवशी मार्केट इथे क्लोज झालं. दुसऱ्या दिवशी मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, गेलं कुठपर्यंत, जो गॅप होता ना मित्रांनो एक्झॅक्टली तो गॅप फिल केलेला, एक्झॅक्टली पहिल्या कॅन्डलने तो गॅप फिल केलेला आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता किती ॲक्युरेट कंडिशनला मार्केट बिहेवियर करते. हे थोडं आपण क्लीन करू जेणेकरून अजून क्लिअरिटी. तर मित्रांनो किती ॲक्युरेट लेवलला मार्केट काम करतंय. पहिले तुम्ही पाहू शकतात की इथे सपोर्ट घेतला म्हणून इथे ग्रीन कॅन्डल बनली, दुसऱ्यांदा इथे सपोर्ट घेतला म्हणूनही आपल्याला इथे ग्रीन कॅन्डल बनताना दिसली. पण सेलिंग प्रेशर जास्ती असल्यामुळे म्हणजे डिमांडपेक्षा सप्लाय जास्ती होता, त्यामुळे मार्केट खाली आलं. तर त्या दिवशी मार्केट कुठे जाऊन थांबलं, तर जो गॅप होता एक्झॅक्टली मार्केट तिथे जाऊन थांबलंय. म्हणजे जी आपली स्ट्रॅटर्जी होती त्या प्रकारे ते वर्क केलेलं आहे आणि मार्केट तिथे थांबलंय. यासाठी तुम्ही बाईंगला तर विचार करू शकता, पण कधी मार्केट एक लेवल ब्रीच करते तर ते कुठपर्यंत जाणार आहे, कारण इथे आपला सेलिंग ट्रेड ऍक्टिव्हेट होता मित्रांनो.
आता सेलिंग ट्रेड का ऍक्टिव्हेट होता कारण याने याचा सपोर्ट ब्रेक केला, त्यामुळे आपला इथे सेलिंग ट्रेड ऍक्टिव्हेट होता. मग पहिलं टार्गेट हे होतं, दुसरं टार्गेट हे होतं, तिसरं टार्गेट होतं, कारण एक एक सपोर्ट पर्यंत आपले टार्गेट शिफ्ट होत जातात. आणि त्यानंतर पुढच्या दिवशी जेव्हा मार्केट ओपन झालं तर मार्केट तर गॅप डाऊन ओपन होतं, एवढं सेलिंग प्रेशर होतं, खाली पण ओपन होऊन वरती गेलं असतं. कधी तुम्ही लेवल पाहिली मित्रांनो, तो मार्केट परफेक्ट त्या लेवल पर्यंत आलंय आणि तिथूनच मार्केट हे वरच्या दिशेला आपल्याला जाताना दिसलंय आणि किती स्मूथली वर गेलंय. आता वर जाताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे सपोर्ट होते ते कसलं काम करणार आहे, आता रेजिस्टन्सचं का करणार आहे. आपल्या चार्ट अनालिस्टच्या सिरीज मध्ये हे सगळं डिटेल सांगितलेलं आहे की मार्केटमध्ये एक लेवल असते मित्रांनो, तिला कधी वरतून अप्रोच केला तर ती ऍज अ सपोर्ट सारखी काम करेल आणि मार्केट इथून वर जाईल. सिमिलर त्या लेवलला कधी खालून अप्रोच केला तर ती रेजिस्टन्स सारखी काम करेल आणि तिथून मार्केट खाली जाईल. अशी लेवल असते, म्हणजे एकच लेवल ऍज अ सपोर्ट आणि रेजिस्टन्स सारखं काम करते. फक्त तुम्ही कुठून अप्रोच करताय त्यानुसार आहे. उदाहरणार्थ एखाद्या अपार्टमेंट मध्ये तुम्ही पाहिलेलं असेल की फर्स्ट फ्लोअर साठी जे त्याचं छत असतं, सिलिंग असतं, ते त्याच्यासाठी रेजिस्टन्सचं काम करत असतं, बरोबर आहे. तो त्याच्यावर जाऊ शकत नाही. आणि तेच कधी तुम्ही सेकंड फ्लोअरला गेलात आणि सेकंड फ्लोअरला उभं राहिला तर तुम्ही कशावर उभे, तुमच्या सपोर्टवर, म्हणजे त्या छतावर. पहिल्या फ्लोअरसाठी जे रेजिस्टन्सचं काम करत होतं ते सेकंड फ्लोअरसाठी सपोर्टचं काम करतंय. तीच कन्सेप्ट आहे मित्रांनो, आणि त्यामुळे या प्रकारचं आपल्याला इथे बिहेवियर पाहायला मिळतं. तर तुम्ही पाहू शकता हा पहिला सपोर्ट होता, मार्केटने तिथे 2-3 कॅन्डल बनवल्या, त्याला ब्रिज केलं, टेस्ट केलं, बरोबर. त्यानंतर हा दुसरा सपोर्ट होता मित्रांनो, मार्केटने त्याला ब्रिज केलं, इथे साईडवेज झालं, टेस्ट केलं, परत वरती गेलं. वरती कुठपर्यंत गेला, हा पुढचा जो सपोर्ट होता मित्रांनो त्याला त्याने रेजिस्टन्स सारखं बिहेवियर केलं, वर गेलं, परत त्याला टेस्ट केलं आणि परत ब्रेकआउट देऊन वरच्या साईडला गेलं. म्हणजे त्याच लेवल कधी तुम्ही कंटिन्यू पुढे पाहिल्यात तर त्या किती काम करतात. ही जी लेवल आहे मित्रांनो तो तुम्ही ही पाहू शकता, परफेक्ट इथे काम करते की मार्केट जेव्हा गॅप अप ओपन झालं तर एक्झॅक्टली त्या लेवलला ओपन झालं, मार्केट वर गेलं, तीच लेवल त्याने चेक केली आणि मार्केट वरच्या दिशेला गेलं. याप्रमाणे गॅप असता मित्रांनो ते सपोर्ट आणि रेजिस्टन्स सारखे बिहेवियर करता. डिटेल कन्सेप्ट मित्रांनो, कधी याबद्दल अजून तुम्हाला डिटेल जाणून घ्यायची इच्छा असेल तर नक्की कमेंट करा, कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच प्रकारचं लर्निंग हवं असेल प्युअर प्राइस ॲक्शनवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.